माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे या दोघांमध्ये विकास कामाच्या चॅलेंजवरून चांगलीच जुंपली आहे। जालना शहर महानगरपालिकेच्या प्रचार सभेत 2 दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी कल्याण काळे यांना खुलं आव्हान दिलं होतं। त्यानंतर आज पुन्हा एकदा दानवेंनी पुढच्या 1 वर्षात तुम्ही काय करणार आणि मी काय करणार असं आव्हान दिलं। यावर उत्तर देताना खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी ज्या दिवशी मी 2 आमदारांचा बाप होईल तेव्हा त्यांच्या समोर उत्तर देण्यासाठी मी उभं राहील अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली। शिवाय जालन्याच्या जनतेने का नाकारलं याचं आधी आत्मचिंतन करा, मगच चॅलेंज देण्याच्या गोष्टी करा असा देखील सल्ला कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांना दिलाय। त्यामुळे त्यांनी माझी बरोबरी करू नये आणि या भानगडीत जाऊ नये असं देखील कल्याण काळे यांनी म्हटलंय। आता जे खासदार आम्ही घेतले नाही, हा आरोप मी परवा त्यांच्यावर केला। त्यांना परवा पत्रकारांनी प्रश्न विचारला की रावसाहेब दानवेंनी तुम्हाला आव्हान केलं की आम्ही 10 कामं सांगतो, तुम्ही 2 कामं सांगा। आजपासून आपण काय करू, पुढच्या वर्षात तुम्ही जालना जिल्ह्यासाठी काय देणार आहे ते तुम्ही ठरवून घ्या आणि माझ्यावर जबाबदारी टाका। मी खासदार नाही, आमदार नाही, मी काय केलं पाहिजे पुढच्या वर्षभरात हे दोघं आपण ठरवून घेऊ। मी तुमचं चॅलेंज स्वीकारायला तयार आहे। मी ज्या दिवशी 2 आमदाराचा बाप होईल त्या दिवशी पुन्हा एकदा त्यांच्या समोर उत्तर द्यायला गेलो। त्यांनी माझी बरोबरी करूच नाही, या भानगडीतच जाऊ नये। त्यांनी मोठ्या पदावर राहून आलात आणि फार गल्लीतल्या गोष्टी आपण जर करायला लागलात तर महाराष्ट्राच्या जनतेनेच नाही तर जालन्याच्या जनतेने सुद्धा तुम्हाला का नाकारलं, पहिले याच्यावर आत्मचिंतन करावं आणि मग चॅलेंज करत बसावं।